एव्हरीवन, कशा आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि वेलकम माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे इंस्टाग्राम आय डी मीही मेन्शन करणार आहे. तर तुम्ही त्या इंस्टाग्राम आय डीला पण तुम्ही फॉलो करा. तर हे माझा 4था ते 5वा व्लॉग असेल. नवीन यूट्यूब चॅनल मी ओपन केलेलं आहे. तर मी एक हाऊसवाईफ आहे आणि ते मी म्हणजे कसं मी फक्त डेली रुटीनचेच व्लॉग असतात माझे. त्यामुळे तर सकाळची खूप काही गडबड असते, पसारा इकडे तिकडे पडलेला असतो, ते मी आवरत आहे सकाळचा. त्यानंतर मला अनुला घ्यायला शाळेमध्ये पण जायचं होतं, स्कूलमध्ये पण जायचं होतं आणि तिथून पुढे मग अन्वीचं काही खाऊ वगैरे ते मी करायचं असतं मला. त्यानंतर हे सगळं करत करत मी आता हे नवीन चॅनल पण ओपन केलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही मला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी ही नवीनच यूट्यूब चॅनल ही चालू केलेलं आहे. तर आता सध्याला तर व्ह्यू येत नाहीत, खूप कमी येत आहेत व्ह्यू. म्हणजे असं डिमोटिवेट होणार नाही आहे मी. थोडे व्ह्यू आहेत किंवा लाईक थोडे आहेत, तर हळूहळू ही प्रोसेस होईल मला असं वाटतं. त्यामुळेच ज्यांनी नवीन आता यूट्यूब ह्या 2026मध्ये जे ओपन केलेलं आहे त्यांनी अजिबात डिमोटिवेट होऊ नका. जे आता मोठे आहेत जे म्हणजे जे मोठे यूट्यूबर आहेत त्यांनी जे चॅनल जेव्हा ओपन केला तेव्हा त्यांचे म्हणजे झिरोपासूनच त्यांनी सुरुवात केली. तसंही आपण झिरोपासून सुरुवात करतो असं समजायचं. त्यांचे आता 1 मिलियन 2 मिलियन आहे, तर त्यांना आधी काही गोष्टी समजत असतील का ह्या यूट्यूबमधल्या? नसतील समजेल. जसं आपल्याला काही समजत नाही कसं व्हिडिओ एडिट करायचा वगैरे आहे, तर हळूहळू ही गोष्टी आपल्याला समजून जाणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेऊ नका, व्ह्यू कमी आल्या तरी चालतील. फक्त आता तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जे व्लॉग टाकतायत किंवा शॉर्ट टाकताय व्हिडिओ, ते तुम्ही बंद करू नका, अजिबात बंद करू नका. टाकत राहा. काही तुम्ही डेली व्लॉगिंगमध्ये काही टाका. जसं की म्हणजे तुमचं जे कंटेंट तुम्ही वापरणार आहे तो तुम्ही जे आहे ते तुम्ही शेअर करू शकता. फक्त व्ह्यूज वगैरे कमी येत आहेत, लाईक येत नाहीत, त्यामुळे तुम्ही काही व्हिडिओ टाकायचे बंद करू नका. असंच कंटिन्यू चालू राहू द्या. हळूहळू ही प्रोसेस वाढत जाते. हळूहळू यूट्यूब तुमचे जरा चॅनल सगळ्यांना माहिती पडायला लागलं की ते तुम्हाला व्ह्यू वगैरे देणारच. त्यामुळे डिमोटिवेट अजिबात होऊ नका. आणि कंटेंट ही असू द्या, सिम्पल वगैरे असले तरी चालेल, पण फक्त डिमोटिवेट होऊन तुम्ही चॅनल बंद करायचा असं प्लॅन काही करू नका. जे आहे त्यातच तुम्ही समाधान माना आणि पुढे तुम्ही व्हिडिओ टाकत चला. पुढं बघूया आपण. जर माझे आता सध्याला 80-35 असे व्ह्यू येत आहेत व्हिडिओमध्ये, हरकत नाही, होतील पुढे, ते वाढतील, तसं काही नाही. फक्त पॉझिटिव्ह राहायचं आणि जे होईल किंवा पुढे आपले व्लॉग जर आपण फक्त कंटिन्यू टाकता आलं पाहिजे आपल्याला. कंटिन्यू आपला व्लॉग गेला पाहिजे, यूट्यूबवरती पडला पाहिजे, एवढंच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे तुम्ही मनामध्ये धरूनच चाला की हे आपलं एक डेलीचं रुटीन आहे. आपण कसं धुणी भांडी वगैरे दिवसाचं रोजचं ते कंटिन्यू आहे, स्वयंपाक वगैरे, तसंच हे व्लॉग टाकणं हा आपलं कंटिन्यू एक कामच आहे असं टाका. आणि तुम्ही हे यूट्यूब चॅनल सुरूच ठेवा. काही नाही, मोबाईल चालू ठेवायचा आहे. आपण जे करतो आहे डेली रुटीनमध्ये तेच आपल्याला ते शेअर करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हे व्लॉग शेअर करत चला. आणि आता जर तुम्हाला असं कोणाचा प्रॉब्लेम असेल की मला मोबाईल वापरता येत नाही, मोबाईल वापरता येतच असेल सगळ्यांना, पण व्हिडिओ एडिट करता येत नाही, तर इनशॉट हा असा ॲप आहे, त्यामध्ये सगळं एडिट करता येतं. तर तुम्ही तो डाउनलोड करून घेऊ शकता. छान आहे ॲप, त्यामध्ये सगळं तुम्हाला एडिट करता येईल. हळूहळू शिकत चला, हळूहळू ते तुम्हाला जमेल पण. आणि त्यामुळे नाही असं बोलूच नका. मलाही येत नव्हतं, हळूहळू मी त्यामध्ये जरा आपण डीपली त्यामध्ये पडायला लागलो. आता इनशॉट ॲप आहे, त्यामध्ये एडिटिंगचं सगळं काम केलं जातं, सगळे व्हिडिओ एडिट होतात. त्यामध्ये आपण हाताळत गेलो ना एखादी गोष्ट, तर ते आपल्याला पूर्णतः येते. त्यामुळे म्हटलं मी तुम्हाला हे जरा शेअर करावं. तुम्ही डिमोटिवेट अजिबात होऊ नका. व्लॉग टाकत चला, शॉर्ट टाकत चला, कंटिन्यू तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ शेअर करत चला. तुम्ही जर स्टार्टिंग केलेली आहे यूट्यूबची, तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट सांगते, तुमचा हा व्लॉग तुम्ही डेली टाकत चला. डेली म्हणजे तुमचे व्हिडिओ जास्त पडतील तसे व्ह्यूज आणि टाईम म्हणजे 4,000 तास जर लोकांनी तुमचे व्हिडिओ बघितलं तर ते आपलं मॉनिटाईज करतात यूट्यूब चॅनल.
असं काहीतरी क्रायटेरिया आहे. तसं मला काही जास्त यूट्यूबमधलं माहीत नाही. मीही नवीनच आता स्टार्टिंग केलेली आहे. तर तुम्हालाही सांगते मी, करा तुम्ही स्टार्टिंग. होईल ते बघायला येईल पुढं. त्यानंतर कदाचित हे घेतलेलं आता डिसिजन तुमचं कुठेतरी ते चांगलं डिसिजन म्हणजे नंतर कुठेतरी वाटेल की आपण घेतलं ते डिसिजन बरोबर घेतलं असं वाटेल. त्यासाठी म्हणते आपलं जेवढं मला माहिती आहे यूट्यूबबद्दल तेवढंच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. जास्त काही माहिती नाही आहे मला, पण तरीही मी तुम्हाला जरासं मोटिवेट करावं म्हणून मी हा व्लॉग केलेला आहे. तरी तुम्ही काय करा, जे मी पण हळूहळू शिकते. जे यूट्यूबवर जे व्हिडिओ टाकतात लोक त्यांचं ते बघून वगैरे असं म्हणजे दुसरे पूर्णतः त्यांना कॉपी करायचं नाही, कारण आपलं जे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही अजिबात. काय करायचं, आपण जे रिअल आहे तेच दाखवायचं यूट्यूबवरती, बाकी काही दाखवत बसायचं नाही. ठीक आहे, तर मी एवढंच बोलते तुम्हाला आणि एवढंच तुम्हाला पॉझिटिव्ह करते. माझा हा व्लॉग तुम्हाला खरंच हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.